नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज 6 जुलै आज रात्रीला आणि उद्या 7 जुलै दुपारनंतर महाराष्ट्रातील या 22 जिल्ह्यात जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। याचे विशेष कारण म्हणजे अरबी समुद्रात तयार झालेल्या चक्राकार वाऱ्याच्या स्थितीमुळे पश्चिम बंगाल आणि आजूबाजूच्या परिसरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेला आहे। याचाच परिणाम म्हणून महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पुढील 2 दिवस जोरदार ते काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। तर प्रामुख्याने यामधील मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, गोवा, कोल्हापूर घाटमाथा, सातारा घाटमाथा, नाशिक तसेच नागपूर, भंडारा, गोंदिया या विदर्भातील सुद्धा जिल्ह्यामध्ये वादळी वारा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान खात्याने अंदाज वर्तवलेला आहे। तर जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा या भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड आणि लातूर या जिल्ह्यात अगदी हलकासा थोडा किरकोळ पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने आज वर्तवलेली आहे। तर मित्रांनो, अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।